फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. पण दादा मी तिकडेच उभा होतो, पण काहीच घडलं नाही. घरात पण शांतताच होती. कोणी आलं नाही किंवा कोणी गेलं नाही. म्हणजे तिथे जो कोणी आला होता तो तुझ्या डोळ्यात धूळ फेकून गेला. ज्या अर्थी तो माणूस सरळ घरी गेला त्या अर्थी प्रॉब्लेम तिथेच आहे. सांगितलं होतं ना, आमची सुपारी देणारा माणूस नक्की त्या माणसाला भेटून गेला असणार. पण दादा हे कसं शक्य आहे? जगात अशक्य असं काहीच नाही. तो माणूस आपल्यापेक्षा जास्त चलाक आहे. आपली प्रत्येक हालचाल त्याला माहित होती. पण दादा असा कोण माणूस असेल ज्याला आपली प्रत्येक चाल माहित आहे? तेच तर शोधून काढायचंय. हा माणूस नक्की आमच्या जवळचा असणार. आपल्या जवळचा? आज तनितला निखारा लवकरात लवकर शोधून कायमचा विझवला पाहिजे. श्याम. जी माई. एका म्हाताऱ्या जोडप्याने एका मुलीची चौकशी न करता तिला घर कामासाठी ठेवलं. तिने तिच्या वागणुकीने आणि गोड बोलून त्या दोघांचा विश्वास मिळवला. त्या दोघांचा विश्वास संपादन करून तिने तिच्या साथीदाराच्या मदतीने त्या जोडप्याचा गळा चिरून त्यांचा फ्लॅट लुटला आणि ते दोघं तिथून पसार झाले. बाप रे, काय भयानक बातमी आहे. आजकाल कोणावरती विश्वासच ठेवायला नको. पण कसलीही माहिती नसताना असं अनोळखी माणसाला घरामध्ये ठेवायचंच कशाला? मग आता तुम्हीच सांगा, त्यांनी जर का त्या मुलीची नीट चौकशी केली असती आणि मग तिला आपल्या घरी कामाला ठेवलं असतं तर ह्या जोडप्यावरती अशी वेळ आली असती का? आजच्या युगात ना कोणावरती आंधळा विश्वास ठेवायचा म्हणजे स्वतःलाच गळफास लावण्यासारखं आहे. बाप रे, आपल्या घरामध्ये तर 2-2 फास आहेत. समीरा, तू काय आणि कुणाबद्दल बोलतेस हे मला कळतंय, पण साहिल आणि लेखा त्यातले नाही आहेत. माई, तुम्ही इथेच चुकता. हे बघा, तुम्हाला कळतंय पण वळत नाहीये. अहो, त्या दोघांनी तुमच्या भोळेपणाचा चांगलाच फायदा घेतलाय. कोण कुठली कोणाची पोरं आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाहीये. उद्या जर का आपल्या घरामध्ये असं काही घडलं तर बाप रे, मी तर काही कल्पनाच नाही करू शकत आहे. समीरा, हे दादासाहेबांचं घर आहे. इथं मृत्यूला सुद्धा अपॉइंटमेंट घेऊनच यावं लागेल. माई, तुमचा हा अतिविश्वास आहे ना, तोच तुम्हाला एक दिवशी नडेल बघा. समीरा, तेव्हा काय करायचं ना,
ते आपण तेव्हाच पाहू. ठीक आहे, तुम्हाला जर का असंच वाटत असेल तर मी काहीच नाही बोलत. तुम्हाला काय हवं ते करा. पण समजा ते दोघं जण बाहेर काहीतरी गुन्हा करून आपल्याकडे आले असतील तर, किंवा आपणच त्याला पळवून आणलंय असा कोणी आपल्यावरती आरोप केला तर, नाही म्हणजे त्यासाठी तरी आपल्याला लेखा आणि साहेबची माहिती असायला हवी, नाही का? हे बघ बाळा, शाळेत नीट अभ्यास कर आणि स्वतःची काळजी घे. मी तुला सांगितलं ना की मी आज आंदोलनासाठी जाणार आहे म्हणून. सांगितलं ना तुला? मग तुम्हाला शाळेतनं घ्यायला नाही येणार? नाही, आज तुला गणू काका येतील न्यायला. आणि हे बघ, जर मला खूपच उशीर झाला ना तर तू आज गणू काकांकडेच राहा. हा, का तू कुठे जाणार आहेस? मी तुला काल सांगितलं ना, मी जेल भरो आंदोलनासाठी जाते. कदाचित मला जेलमध्ये सुद्धा राहावं लागेल. मग मी पण येईल तुझ्या बरोबर. हे बघ, तिथे लहान मुलं जात नाहीत. आई, जेलमध्ये पोलीस खूप मारतात, तुला पण मारणार. असं काहीही होणार नाही. हा, आईला कुणीही मारणार नाही. मी आहे की नाही? आणि आईला जरी आज राहावं लागलं ना तिकडे, तरी काळजी नाही करायची. आपण काकांकडे जाऊन राहायचं, मस्त मज्जा करायची. चालेल? मी तुझ्या आईला लवकरात लवकर सोडवून आणेन. अगं, आज साहिल दिसला नाही. तो नाही आला शाळेत? मला नाही माहित. तर मग तिकडे पळाला. कुठे आहे साहिल? तो बघ, हा सगळं पळाला. कोणता विषय? तुझे आई वडील कोण आहेत? इथे येण्या अगोदर तुम्ही कुठे राहत होतात? आम्हाला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाहीये ना. त्याची तशी गरज नाहीये, पण एक कुतूहल म्हणून विचारते. खरं तर यापूर्वीच मी विचारणार होते, पण तुम्ही या घरात आलात तेव्हा खूप बावरला होतात. हे घर, इथलं वातावरण तुमच्यासाठी नवीन होतं. तेव्हा म्हटलं तुम्ही जरा इथे स्थिरावलात की नंतर विचारूया. पण आता तुम्ही रुळलात ना, तेव्हा तुमच्या भूतकाळाबद्दल जाणून घेऊया. सांग बघू. पण काय सांगणार? म्हणजे तुमचे आई वडील कोण? इथे येण्यापूर्वी तुम्ही कुठे राहत होतात? आणि देवळाच्या गाभाऱ्यात तुम्ही कसे आलात? ते ज्ञान साहिल ना. तू आणि साहिल? लेखाताई काय रे, काय झालं? तू शाळेत का परत आलास आणि इतका का घाबरलायस? काका शाळेच्या जवळ काका उभे होते. ताई, मला नाही जायचं शाळेत, नाहीतर काका मला मारतील, मला पकडतील. देखा,
काय म्हणतोय साहिल? कोण काका? आणि याला का पकडेल तो? अगं इतका का घाबरलाय तो? ते ना याच्या शाळेमध्ये मिशीवाले काका आहेत. साहिल त्यांना लय घाबरतो. त्याला असं वाटतं की ते त्याला मारतील आणि माझ्यापासून वेगळं करतील. बाकी काय नाही, मी समजेल त्याला. येतो मी. चल चल साहिल. सई, तू काय करतेस इकडे? तुमची पेंटिंग्स बघायला आले होते. अरे वा, चला. म्हणजे ह्या घरात कोणाला तरी माझी पेंटिंग्स पाहायला सुद्धा आवडतं. बाबा असं म्हणू नका, मी नेहमी तुमची पेंटिंग्स बघते. बरं, मग मला सांग, माझ्या ह्या पेंटिंग्स बद्दल तुझं काय मत आहे? सुंदरच आहे, प्रश्नच नाही. बाबा मी सांगते ना, युअर एक्झिबिशन विल रॉक. चला, म्हणजे एक मत माझ्या बाजूनी पडलं तर. असं काय बोलताय? खरंय. समीरा आहे ना, समीरा, तिला माझी ही पेंटिंग्स आणि रद्दीचे पेपर्स याच्यात काही फरक जाणवत नाही. बरं, ते सोड. तुला सांगतो सई, माझ्या ह्या एक्झिबिशनमध्ये ओके, माझ्या ह्या एक्झिबिशनमध्ये एका मी नवोदित कलाकाराला इंट्रोड्यूस करणार आहे. नवोदित कलाकार कोण हो? नाव महत्वाचं नाही, म्हणजे त्या कलाकाराची पेंटिंग्स माझ्या इतकीच लोकांना आवडणार आहे. तुम्ही नाही सांगितलं ना तरी मला कळलंय कोण आहे. त्या चित्रकाराचं नाव आहे अजित. बरं झालं तू भेटलास ते. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बाबा मी निघते. सई, तू थांब. मी जे सांगणार आहे ना ते तुझ्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. माई, तू कोणाविषयी बोलणार आहेस? लेखा आणि साहिल बद्दल. ही दोघं आपल्या घरात राहायला आल्यापासून कायम दडपणाखाली असतात. कसली तरी भीती त्यांच्या मनात आहे असं सारखं वाटत असतं. मी सुद्धा नोटीस केलंय ते. लेखाला विचारण्याचा प्रयत्न केला मी, तिने नाही सांगितलं. म्हणून तर मला खूप काळजी वाटते. अरे आज साहिल शाळेतून घरी आला ना तेव्हा खूप घाबरलेला होता. घाबरलेला का? शाळेत कोणीतरी मिशीवाला काका दिसला म्हणे त्याला, आणि त्यामुळे तो घाबरला होता. मी लेखाला विचारलं पण तिने विषय बदलला आणि ती त्याला बाहेर घेऊन गेली. पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून मला सारखं वाटत होतं की ती आपल्यापासून काहीतरी लपवते. तिला कसली तरी भीती वाटते. हो माई, माझ्याही लक्षात आलं ते. त्या दिवशी जेव्हा वरुणने लेखाला तिच्या भूतकाळाविषयी विचारलं तेव्हा ती रडायला लागली. त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी भयंकर घडलंय. नाहीतर अशी सोन्यासारखी पोरं घराबाहेर पडली नसती आणि आपल्या घरी बेवारशासारखी राहिली नसती. तुझं म्हणणं बरोबर आहे माई.
लेखा आपल्यापासून तिचा भूतकाळ लपवते. पण ती का लपवते आणि काय लपवते हेच तर जाणून घ्यायचंय ना आपल्याला. ठीक आहे माई, तू काळजी नको करूस. मी विचारतो लेखाला. सई, तूही लेखाकडून जास्त काहीतरी माहिती मिळते का बघ. तिचं आणि तुझं जमतं ना. आमच्यापेक्षा तुझ्याशी ती जास्त मोकळेपणानं बोलेल. हो माई, मी प्रयत्न करून बघते. त्यांच्याविषयी सगळी माहिती मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ती आता आपल्याबरोबर राहतात. कोणीतरी आपल्यावर बोट ठेवायला नको ना. आणि खरंच त्यांच्या भूतकाळात काही भयंकर घडलं असेल ना, तर आपल्याला त्यातून त्यांना बाहेर काढायला हवंय. बोल. असं कसं झालं? दगडफेक झाली? आंदोलक असं काही करणं शक्यच नाही. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी चालू असलेल्या जेल भरो आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय. तिथे आमचे वार्ताहर संजय खरे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तिथे नक्की काय परिस्थिती आहे. संजय, आमच्या दर्शकांना सांगा की या आंदोलनानं हिंसक वळण का घेतलं आणि तिथे आता सध्या काय परिस्थिती आहे. पुडगिरी, पाबरे आणि आजूबाजूच्या धरणग्रस्त लोकांनी जेल भरो आंदोलन छेडले. शांततेच्या मार्गाने चालू असलेले आंदोलन अचानक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या शाब्दिक चकमकीमुळे चिघळले. त्यातच जमावातील काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीला सुरू केलं आणि बघता बघता आंदोलनाला हिंसक वळण लागले. या 2 पोलीस जखमी झाले तर 4 बसेस आणि आजूबाजूच्या दुकानांची तोडमोड झाली. या हल्ल्यात लक्ष्मी जाधव यांना जबरदस्त मार लागलाय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. संजय, याबाबत उदय देशमुख यांचं काय म्हणणं आहे? यात उदय देशमुख यांनी सरकारचा निषेध केलाय. ते म्हणाले की हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने मुद्दामून बळाचा वापर केलाय. त्यांचं म्हणणं आहे की सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक ही दगडफेक करवली गेली. त्यांनी या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या सर्व व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. संजय, आता सध्या जखमींची काय अवस्था आहे? त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. असं समजतं की जखमींपैकी लक्ष्मी जाधव यांना जबरदस्त दुखापत झालेली आहे. त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथले गावकरी अतिशय संतापलेले आहेत. या संतापाच्या लाटेचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. आपण पाहू शकतो.